नमस्कार, मी गौतम कांबळे, जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी। आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा। चला तर वळूया पुढील बातमीकडे। नांदेडच्या माहूर शहरात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 1367 घरकुलांना 2017 मध्ये मंजुरी मिळाली। घरकुलांचा लाभ मिळाल्याने लाभार्थ्यांनी घरकुलांच्या कामाला देखील सुरुवात केली। 1367 पैकी 800 घरकुल लाभार्थ्यांनी घरकुलाची कामे पूर्ण केली आहेत। या घरकुल लाभार्थ्यांनी घरकुलांचे काम पूर्ण करण्यासाठी कर्ज काढले। या लाभार्थ्यांना 2 हप्ते देखील मिळाले, परंतु तिसरा हप्ता शेवटचा अजून मिळाला नाहीये। त्यामुळे हे घरकुल लाभार्थी कर्जबाजारी झाले आहेत। मागील 6 वर्षापासून हे लाभार्थी माहूर नगर पंचायतीकडे पाठपुरावा करीत आहेत, परंतु अद्याप 1,10,000 रुपयाचा तिसरा हप्ता मिळाला नसल्याने हे लाभार्थी कर्जबाजारी झाले आहेत। 27 डिसेंबर 2017 पासून माहूर नगरपंचायतकडून घरकुल पंतप्रधान आवास योजनेचा घरकुल बांधकामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला आणि 2017 पासूनच लाभार्थ्याने जे बेघर होते त्यांनी घराचं कच्चं बांधकाम पाडून पक्के बांधकामाला त्यांनी सुरुवात केली। पण पहिला हप्तासुद्धा यायला खूप विलंब झाला आणि लोकांनी कर्जबाजारी झाले आणि आपलं बांधकामाला सुरुवात केली। जेव्हा 50% बांधकाम झालं तेव्हा पहिला हप्ता लाभार्थ्याच्या खात्यात पडल्यामुळे आता जनतेला वाटलं, लाभार्थ्यांना वाटलं की आता लवकर पैसे जमा होतील, या उद्देशाने त्यांनी मग पूर्ण बांधकाम करण्यास सुरुवात केली। लोकांकडून व्याजाने पैसे घेतले आणि बांधकाम पूर्ण केलं। त्या बांधकाम पूर्ण होऊन आज 6 वर्षे, 5 वर्षे असे 3 वर्षे झाले लाभार्थ्याचे, पण आजपर्यंत कोणाचे तिसरा हप्ता पडायला पाहिजे ते पडला नाही। शेवटचा जे 1,10,000 असतो हप्ता, ते सुद्धा आज 5 ते 6 वर्षापासून आतापर्यंत माहूर शहरातील लाभार्थ्याच्या खात्यात जमा झाल्या नाही। कर्जबाजारी झाले आणि त्या कर्जापायी बरेचसे त्यातले 10% 5 ते 10% लाभार्थी हे मृत्यू पावले। काय मागणी आहे? आमची मागणी एवढंच की सरकारने ह्याच्याकडे लक्ष द्यावे आणि लवकर त्यांना त्यांचे जे हक्काचे जे पैसे आहेत, ज्यांनी बांधकाम पूर्ण केलेले आहेत, जे 1103 पैकी 800 लाभार्थ्यांनी बांधकाम पूर्ण केलेत, त्यांच्या खात्यात लवकरात लवकर पैसे जमा करावं आणि त्यांच्यावरचे जे आत्महत्या किंवा टेन्शनमध्ये जे मरत आहे त्याचं कुठेतरी थांबवावं ही सरकारला विनंती आहे। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी। साथ जनतेची, भूमी महाराष्ट्राची।